जिद्द, चिकाटी आणि 50 वर्षांची अखंड परंपरा. कुंडलवाडीच्या शैक्षणिक क्षितिजावर मिलिंद विद्यालयाने पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या SSC बोर्ड परीक्षेच्या निकालात शाळेने देदीप्यमान यश संपादन करत आपला दबदबा कायम राखला आहे. नमस्कार, लोकसंवाद न्यूज नेटवर्क मध्ये मी अमरदीप दगडे आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. या वर्षीच्या SSC बोर्ड परीक्षेच्या निकालामध्ये कुंडलवाडी येथील मिलिंद विद्यालयाचा विद्यार्थी दत्तप्रसाद प्रकाश गंगुलवार याने 95.40% गुण मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविली आहे. त्याने केवळ विद्यालयातूनच नव्हे तर संपूर्ण कुंडलवाडी केंद्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. यशाची ही मालिका इथेच थांबत नाही. शाळेचा दुसरा तडाखेबंद विद्यार्थी आर्यन एकनाथ शारवाले याने 92.20% गुणासह विद्यालयात द्वितीय तर कुंडलवाडी केंद्रातून तृतीय येण्याचा बहुमान मिळविला. तर विद्यार्थिनी कुमारी श्रीजा श्रीनिवास नरावाड हिने 90.80% गुण मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावत मुलींच्या यशाची पताका उंचविली आहे. वर्षी परीक्षेसाठी विद्यालयातून एकूण 139 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 132 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे 31 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले असून 36 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयासाठी विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे मिलिंद विद्यालयाच्या सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल गेल्या 12 वर्षापासून सलग 100% लागत आहे. ही परंपरा शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करते. मिलिंद विद्यालयाचे यश केवळ बोर्ड परीक्षेपुरते मर्यादित नसून राष्ट्रीय स्तरावरील NMMS शिष्यवृत्ती परीक्षेतही तालुक्यात सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक घडविणारे हे अग्रगण्य विद्यालय ठरले आहे. अभ्यासासोबतच येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, सामान्य ज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अष्टपैलू कौशल्याच्या जोरावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत मजल मारून कुंडलवाडीच्या नावलौकिकात भर घातली आहे. बोर्ड परीक्षा निकालाच्या माध्यमातून विद्यालयाच्या एकंदरीत सर्व कामगिरीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष कुणाल संभाजीराव लवगावकर यांनी काय मत व्यक्त केले पाहूयात. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालांत म्हणजेच 10वीच्या परीक्षेचा काल निकाल जाहीर करण्यात आला. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये संस्थेद्वारे संचलित मिलिंद विद्यालय कुंडलवाडीचा निकाल एकूण 94.96% लागला असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेमी इंग्रजीचा निकाल 100% आहे. मागील तब्बल 5 दशकांच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला साजेल असाच हा निकाल असून शाळेची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. मिलिंद विद्यालयाचा विद्यार्थी दत्तप्रसाद प्रकाश गंगुलवार याने 95.40% गुण मिळवून कुंडलवाडी केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तसेच शाळेचा दुसरा विद्यार्थी आर्यन एकनाथ शारवाले याने 92.20% गुण मिळवून शाळेमध्ये द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे. तसेच शाळेची विद्यार्थिनी श्रीजा श्रीनिवास नरावाड हिने 90.80% गुण मिळवून शाळेतून तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. मला या सर्व विद्यार्थ्यांचे यासाठी कौतुक वाटते की ते केवळ अभ्यासातच हुशार नसून इतर अनेक क्षेत्रात त्यांनी आपली चुणूक दाखविली आहे. NMMS एक्झाम, ड्रॉइंग एलिमेंटरी एक्झाम तसेच खेळामध्ये त्यांनी आपले नैपुण्य सिद्ध केले आहे. 12वीमध्येही आपण असा चांगला अभ्यास करून चांगला निकाल आणावा आणि शाळेचे, पालकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करावे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोर्ड परीक्षेत मिळवलेल्या उज्ज्वल यशावरती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री HN पांचाळ काय म्हणाले पाहूयात. एकंदरीतच हा निकाल हा विद्यालयाच्या वैभवामध्ये भर घालणारा आहे. करिता मूळ म्हणून मी स्वतः सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांचा या अष्टपैलू यशाचा वारसा पाहता परिसरातील पालकांसाठी मिलिंद विद्यालय हा प्रगतीचा खात्रीशीर मार्ग ठरला आहे. जर आपल्यालाही आपल्या पाल्याचे भविष्य अशाच प्रकारे देदीप्यमान घडवायचे असेल तर पालकांनी मिलिंद प्राथमिक शाळा व मिलिंद विद्यालयाला आपली पहिली पसंती द्यावी. आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकास आणि यशाची खात्री करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात येत आहे.